आता यातल्या चौथ्या सेल्फ गोलकडे येऊ आणि तो म्हणजे कनेक्टिंग लिंक. मित्रांनो, कनेक्टिंग लिंक हा 3 भागामध्ये डिव्हाइड असलेला प्रोजेक्ट आहे. मुंबईकडून पुण्याला येताना एक छोटा बोगदा लागतो, नंतर केबल ब्रिज लागतो आणि मग 8 किलोमीटरचा मोठा बोगदा लागतो जो लोणावळ्याच्या तलावाखालून येतो. आता होताना झालं काय, तर पाऊस प्रचंड मोठ्या प्रमाणात झाला आणि त्याच्यामुळे एक बोगदा क्रॉस करून पूल क्रॉस केल्यानंतरचा जो बोगदा आहे त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये भूस्खलन झालं आणि मुंबईकडून पुण्याकडे येणारी जी वाहतूक आहे ती ठप्प झाली. हे भूस्खलन झाल्यानंतर केबल ब्रिजला काही झालं का, तर बिलकुल नाही. टनेलला काही झालं का, तर नाही. हे भूस्खलन झाल्यामुळे त्या बोगद्याची जी कमान होती त्या कमानीवरती हा मलबा आला आणि ती कमानीचा स्लॅब खाली पडला. पण विरोधकांनी आणि रोहित पवारांनी मोठा हल्ला करायला सुरुवात केली आणि त्याच्यावरती रोहित पवारांनी तर कळस गाठला. ते असं म्हणले की हा प्रोजेक्ट म्हणजे भ्रष्टाचाराची कनेक्ट लिंक आहे. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टक्केवारी खाल्ली गेली आहे आणि त्यांनी सरकारवरती, मुख्यमंत्र्यांवरती ताशेरे ओढायला सुरुवात केली. मित्रांनो, खरं तर जगात नावाजलेल्या या प्रोजेक्टवरती अशा पद्धतीने टीका व्हायला नको होती, पण विरोधक आहेत आणि त्यात रोहित पवार आहे. त्यांनी कुठलीही माहिती न घेता केवळ मीडियाच्या माध्यमातून आलेल्या माहितींवरती आरोप करायला सुरुवात केली किंवा जाणून बुजून आरोप करायला सुरुवात केली. पण पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनामध्ये जे उत्तर या सगळ्या विरोधकांना आणि रोहित पवारांना दिले, त्याच्यामुळे हा गोल करण्याचा प्रयत्न सुद्धा रोहित पवारांचा सेल्फ गोल झाला. मित्रांनो, मला रोहित पवारांना एक असं म्हणायचं आहे की तुम्ही शरद पवारांचे नातू आहात, अजित पवारांचे पुतणे आहात, तुम्हाला मोठी राजकीय पार्श्वभूमी लाभली आहे, तर तुम्ही सेल्फ गोल करण्यापेक्षा आत्ता देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये मला मान्य आहे की समोरच्या गोलपोस्टमध्ये गोल करणं अवघड आहे, पण किमान तुमच्या हाफ मधनं मारलेला बॉल पलीकडच्या हाफ मध्ये तरी जाऊ द्या. इतकं केलं तरी तुम्ही विरोधक म्हणून यशस्वी झाला असं म्हणायला हरकत नाही. धन्यवाद.